गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्ते मित्रांनो, आपण आज गणपतीचा आवडता आणि आपला पण आवडता एक गोड पदार्थ तर मोदक, तो आपण बनवायला घेणार आहे. मस्त सुटसुटीत शिकवतो किंवा सुटसुटीतपणे सांगतो, तो तुम्ही टिप्स वाईज करून घ्या. छान मोदक आपण बनवतो आणि तो तुम्ही त्या पद्धतीने करून घ्या. एकदम टेस्टी, एकदम ज्युसी आपण मोदक करणार आहोत. तर आपण प्रोसेसला सुरू करूया. तर नमस्कार मित्रांनो, आपण रेसिपीला सुरुवात करतोय. रेसिपी सुरू करत असताना आपण ओला नारळ फोडला आणि चांगला खिचलाय त्याला, आणि ते या वाटीच्या प्रमाणानुसार 2 वाटी घेतलाय आणि 1 वाटी आपण यामध्ये गूळ घेतलेला आहे चेचून व्यवस्थित. ठीक आहे. यानंतरच्या प्रोसेसमध्ये आपण असं स्लो गॅसवरती छान अशी कढई घेतलेली आहे आणि गरम केल्यानंतर त्यामध्ये आपण टाकतोय एक चमचा खसखस टाकलेले आहे आणि आपण त्याला स्लो गॅसवरती छान मंद आचेवरती भाजून घेतोय. ठीक आहे. ती खसखस आपण भाजतोय आणि भाजल्यानंतर थोडीशी अशी ब्राऊन कलर छान सुटल्यानंतर, ब्राऊन कलर किंवा थोडासा असा कलर चेंज झाल्यानंतर आपण त्याला एका डिश मध्ये काढून घेतोय. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण साजूक तूप घेतलेलं आहे, त्याच कढईमध्ये घेऊन आपण ते 1 ते 2 चमचे घेऊन त्यामध्ये आपण ओला नारळ भाजण्यासाठी टाकतोय. आपण छान मस्त मिडियम गॅसवरती त्याला भाजून घेतो. त्याचा पण कलर परफेक्ट येण्यासाठी आपण त्याला तूप आणि अशीच कढई घेऊन त्याला भाजायला लागलो. त्यानंतर आपण असं बारीक, म्हणजे एकदम बारीक पूर्ण त्याचं कटिंग ड्रायफ्रुट्स टाकतोय. तुम्ही ऑप्शनल आहे टाकायचं किंवा नाही, पण आपण टाकून त्याला एक छान असं वेगळं पण आणतोय. तुम्ही पण टाकू शकता, पण कटिंग पूर्ण असं मित्रांनो बारीक हवं आहे. नंतर आपण परत थोडस साजूक तूप वाढवतोय, ते मध्ये घेतोय, जागा करतोय त्या तुपासाठी, आणि त्यामध्ये आपण एकदम बारीक कट केलेलं बदाम आणि काजू टाकतोय आणि ते छोटस थोडस असं भाजायला लागलंय बघा, तुम्ही बघू शकता. असं छान भाजायचं आणि पुन्हा त्या खोबऱ्याबरोबर पण आपण भाजणारच आहोत. ही छान आयडिया आहे. तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुचेल असं वेगळं काहीही करू शकता मित्रांनो, पण छान आहे. तुम्ही ड्रायफ्रूट छान भाजतंय, खोबरं भाजतंय ना, तोपर्यंत आपण त्यामध्ये जो आपण 1 वाटी चिरलेला गूळ आहे तो टाकतो, बघू शकता, आणि छान परत मिक्स करतो. आता गूळ म्हटलं की मित्रांनो थोडस चिकटपणा येतोच आहे. तुम्ही अशा पद्धतीने थोडस व्यवस्थित वेल मिक्सड करून व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचा. छान खमंग असा वास सुटतोय. तुम्ही ट्राय करून बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण खूप छान अशा वेगवेगळ्या डिश तुमच्यासाठी बनवतो आणि तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो मला पण खूप एक आकर्षण करतो. एक माझ्यासाठी एक महत्वाचा मुद्दा ठरतोय की मी परत एक छान रेसिपी तुमच्यासाठी तयार करतो. मित्रांनो, तुम्ही पण सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे, ती आम्ही तुमच्यासाठी देतो. तुमचा पण प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, हे 4 ते 5 मिनिटं छान भाजलंय. मिक्सड व्यवस्थित झालं की बास होतंय, कारण जास्त हे मिक्स जास्त वेळ केल्याने ह्याला पाणी पण सुटू शकतंय. त्यामुळे थोडंसं असं मिक्सड झालं की याच्यामध्ये आपण थोडं पूर्ण गॅस बंद करतोय बघा. गॅस बंद केल्यानंतर मग आपण वेलची पावडर केलेली आहे अशी मस्त चेचून, 4 पीस आहेत हे, आणि आपण जी मगाशी केलेली 1 चमचा तीळ आहे हे पण ह्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर आपण सुंठ पूड घेतलेली आहे आणि ती अर्धा चमचा घेतलेली आहे. ती
की आपण पूर्ण टिप काय आहे की आपण पूर्ण हे गॅस बंद करून मगच टाकतोय. लक्षात ठेवा मित्रांनो, हे आपण सगळं एकत्र करून असं त्या मिश्रणात टाकून वेल मिक्स करतोय. बघा किती छान ह्याला दिसतंय पण आणि वेगळं पण येतंय. हे तुम्ही घरी करून बघा आणि विक्री सुद्धा तुम्ही या मोदकांची छान अशी करू शकता. तुम्हालाही 4 रुपये व्यवस्थित 4 पैसे मिळतील अशा पद्धतीनं तुम्ही ह्याची विक्री करू शकता. या प्रोसेस नंतर आपण पुढच्या प्रोसेसला वळतोय. जास्त वेळ न घेता आपण पीठ मळायला घेतोय म्हणजे व्यवस्थित पुढची तयारी करता येईल. ओके. यानंतर ह्या मोदकसाठी आपल्या गणपतीच्या मोदकसाठी असं 2 वाट्या म्हणजे आपण 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि या पिठाला चाळून घेतोय. पिठी साखर यानंतर आपण पिठी साखर टाकत आहोत. यामध्ये या कोटिंगच्या गोडसरपणासाठी 1 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर आपण रवा 1 चमचा टाकतोय. कोटिंगच्या या कडकपणासाठी रवा टाकतोय 1 चमचा आणि हा बारीक रवा आहे आपला. चवीनुसार मीठ एकदम थोड्या प्रमाणात आणि साजूक तूप टाकतोय आपण त्यामध्ये 1 ते 2 चमचे. असं छान पद्धतीनं आपण याला कोटिंग करतो. पाणी टाकतोय आणि जेवढं जास्त घट्ट प्रमाण मळता येईल तसं थोडंसं घट्ट प्रमाणात मळून घेतोय आपण. याची कणिक तयार झालेली आहे आणि असं मस्त मर्दून त्याला आपण मळून घेतोय. कोटिंगसाठी त्याला आपण साजूक तूप टाकून पुन्हा छान मर्दून आपण ह्याला भिजत घालतोय. तो भिजायला ठेवतो. भिजायला म्हणजे आपण मॅरिनेशन टाईप त्याला थोडा वेळ आपण मुरत ठेवतो. यानंतरच्या प्रोसेसमध्ये आपण थंड पाणी घेतलंय भांड्यामध्ये गरम करण्यासाठी आणि 1 लिंबूची फोड टाकतोय आणि याला उकळायला लावतोय. तर असं एक 15-20 मिनिटं छान जेवढं आपल्याला भिजवता येईल तेवढं छान भिजल्यानंतर एक मोदक पात्र आपण घेतोय. त्याला चाळण पण म्हणतो. त्याला आपण असं तेल लावून घेतोय असं छान, कारण याला चिकटू नये म्हणून. ठीक आहे. तेल भरपूर लावू शकतो. त्यानंतर आपण अशा एक 15 ग्रॅमच्या हिशोबानं असे छोटेसे भरपूर सगळे गोळे करून घेतोय आणि अशा पद्धतीनं लाटतोय. आपल्याला जेवढं पातळ हवंय आपण तेवढं छान लाटून घ्यायचं. आणि आधी आपण तूप टाकलंय तुम्ही बघितलं तर त्या तूप आणि हे तूप लावल्यामुळं असं चिटकत नाही. आणि ह्याला ऑप्शनल आपण जे करतो ते काहीच केलेलं नाही. पीठ लावणं, तेल लावणं हा कुठलाच प्रकार केलेला नाही. असंच जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं लाटल्यानंतर आपण जे मिश्रण केलेलं आहे गुळाचं त्या मिश्रणाला थोडंसं शोभेल असं घेऊन त्याला असं मस्त एक पदर आणण्यासारखं आपण त्याला पूर्ण एकत्र करून एक मोदकाचा छान असा आकार आणून दिलेला आहे. बघू शकता तुम्ही असा मोदक आकार आलेला आहे. खूप छान पद्धतीने आपण हे तुम्हाला दाखवतोय जवळून एकदम. आणि त्याला असं मोदक पात्रात ठेवतोय. खाली तेल लावलंय त्या आणि असे सर्व व्यवस्थित एकसारखे एकाच पद्धतीनं जसे अशा पद्धतीनं आपण छान सर्व मोदक करून घ्यायचे. मस्त असे डिझाईन तुमच्या हिशोबाने कसेही करू शकता तुम्ही. पुढच्या प्रोसेसमध्ये असे पाणी उकळायलाच हवे आणि उकळल्यानंतर आपण जे पात्र आहे आपले मोदक पात्र ते त्यावरती ठेवून त्याला 10 ते 15 मिनिटासाठी असंच उकडायला ठेवायचं.